जानेवारीला चारोटी ते पालघर असा पायी मोर्चा ठाणे पालघर जिल्हा मार्क्सवादी कमिटीच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला आहे। या पायी मोर्चामध्ये आमच्या मागण्या आहेत की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सांगायचं झालं तर 1945 पासून ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारा जो बहुल आदिवासी आहे यांच्याकडे आदिवासी समाजाकडे वनपट्टे आहेत आणि हे वनपट्टे तेव्हापासून कोणाकडे 2 एकर आहे, कोणाकडे 3 एकर आहे, 4 एकर आहे, 5 एकर आहे, तसं 10 एकरच्या वरती फारसे कोणाचे ठराव असतील, परंतु 3-4 एकरपर्यंत आहेत। परंतु या महाराष्ट्र सरकारने आणि ह्या वन खात्याने ज्याची 2 एकर आहे त्यांना 2 गुंठे जमीन देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये पीक काढायचं की घर बांधायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आमची या पायी मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे की जे 2 एकरचे क्षेत्र आहे किंवा 3 एकरचे क्षेत्र आहे, जे उर्वरित जर 2 गुंठे दिले असेल तर उर्वरित क्षेत्र जे आहे ते सुद्धा आमच्या 7/12 नावे करून द्यावे, ही प्रथम मागणी आहे। त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून 60-70 वर्षापासून शिलिंगची जागा असेल, इतर ज्या जागा आहेत, गायरान आहे, देवस्थान आहे, ह्या ज्या जागा आहेत, ह्या जागा गेल्या अनेक वर्षापासून ह्या भागातले शेतकरी, तो आदिवासी असेल किंवा बिगर आदिवासी, हे शेतकरी जमीन कष्ट आहेत, परंतु अजूनही 7/12ला कुठेही नोंद झालेली नाही। या पायी मोर्चाच्या माध्यमातून आमची मागणी राहील की ह्या ज्या अनेक वर्षापासून गेल्या 60-70 वर्षापासून कसत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावे जमिनी झाल्या पाहिजेत, 7/12 नावे झालं पाहिजे। आदिवासी बिगर आदिवासी तर ज्यांच्याकडे ती जमीन आहे ती नावे झाली पाहिजे, ही मागणी आहे। त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर सध्या लोकांना खूप म्हणजे त्रासदायक झालेलं आहे। बिल एवढं येत आहे की आता रेग्युलर बनणार आहे। आज या आमच्या कार्यालयामध्ये रोज कोण ना कोण 10-12 लोक येत आहेत की आम्ही रेग्युलर बिल भरत असताना मागचं बिल मला 200 आलेलं आहे किंवा मला मागचं बिल 2000 आलेलं आहे, तर आता दुसरं बिल आलंय ते 14,000, 15,000, 50,000, 1-1 लाखापर्यंत बिल आलेलं आहे। या ग्रामीण भागातला शेतकरी असेल, मच्छीमार आहे, जो रहिवासी आहे, जो पण आहे, जो गरीब आहे, जो मेहनत करणार आहे, हा 1-1 लाख रुपये बिल भरू शकत नाही। आणि म्हणून या पायी मोर्चाच्या माध्यमातून आमची ही सुद्धा मागणी आहे की हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे, ही मागणी आहे। त्याचप्रमाणे रोजगार हमीची कामं, आता लोकांना बाहेर जावं लागतं, स्थलांतरित होत आहेत, तर रोजगार हमीची कामं सुद्धा त्यांनी सुरू केली पाहिजेत आणि जवळजवळ 200 दिवस काम दिलं पाहिजे, जेणेकरून हा इथला जो नागरिक आहे तो बाहेर जाता कामा नये, 200 दिवस काम दिलं पाहिजे, ही मागणी आहे। अशा इतर मागण्या, अनेक मागण्या आहेत। ह्या मागण्या घेऊन आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ठाणे पालघर जिल्हा कमिटी, आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा निघणार आहे। तर हा पूर्ण 19 तारखेला पूर्ण दिवस चालून मनोर या ठिकाणी एक वस्ती होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 तारखेला आम्ही पालघर जिल्हा कार्यालयावर